भगवंताचे अवतारही अनंत आहेत, पण ते अनंत अवतारापैकी राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत. राम म्हटलं की तोंड उघडतं आणि म म्हटलं की तोंड मिटतं. तोंड उघडलं म्हणजे आपल्या अंतःकरणातलं जो पातक ज्ञानाचा पातक समूह असतो तो बाहेर गेलेले पातक हे पुन्हा येत नाही. म्हणून कृष्ण म्हणजे तृप्ती, आकर्षित करणारं मोकळं मन हे सैतानाचं घर असतं. ते सतत सैतानासारखं विषयाच्या जगामध्ये भटकत असतं. म्हणून त्याला भक्तीकडे वळण्याचं काम हे कृष्ण नामच करतं. म्हणून राम पातकाची निवृत्ती कृष्ण नामच करतं. रामकृष्ण नामे अंतराशी तर्क पापाचे कळप पडती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणजे देवाचा तया मोक्ष विठ्ठल विठ्ठल. आणि वेदांच्या दृष्टीने विचार करता राम हा ध्येय आहे म्हणजे पुरस्थित चेतन आहे. सर्व भूतिरामध्ये हा ध्येय एक सूर्यप्रकाश दशमी आणि कृष्ण हे ब्रह्मचैतन्य आहे. अशा प्रकारे होण्यासाठी जीव आणि शिव यांचा एक होण्यासाठी म्हणजे देव आणि भक्ती यांची भेट होण्यासाठी तुम्ही रामकृष्ण स्मरण करा, नामचिंतन करा म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती करा. हे मार्गाभंगाच्या द्वितीय चरण सांगतात.
उभारून केले. उदाहरणार्थ बघा, माकड पकडणारी मधाही लोक कळशीसारख्या भांड्यामध्ये फुटाणे ठेवतात. ते माकड बसायला झाडाखाली ठेवतात. आता ज्यावेळेस माकड खाली येऊन कळशीमध्ये हात घालतो आणि ते कळशीच्या आतमध्ये मूठ घालतो आणि त्याला हात बाहेर काढायचा असतो तर ते निघत नाही, कारण की त्याने आतमधून मूठ सोडील नाही. त्याचकडे ते म्हणजे ते स्वतःहून मूठ बांधलेले आहे म्हणून त्याने स्वतःहून मूठ सोडायचे आहे. विठ्ठल विठ्ठल. जर तुम्हाला खरोखर भक्ती करायची असेल तर मनातून करा. जसं भक्त प्रल्हादांनी खरोखर भक्ती केली ती मनातून केली. यांना सांगा सगळ्याला भक्ती मनातून करा. त्याने मनातून भक्ती केली. मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, जे आपल्याला भजन करावे. भक्त प्रल्हादाच्या आईचे नाव काय होते आणि त्या दैत्यराज हिरण्यकशिपूच्या पत्नी होत्या, बरोबर का? त्या दैत्यराज हिरण्यकशिपूच्या पत्नी होत्या. भक्त प्रल्हादाचा जन्म पूर्वी देवर्षीनाथांच्या आश्रमामध्ये झाला होता. तिथे महान विष्णू भक्तांची उपासना सुरू होती. त्याचा प्रभाव भक्त प्रल्हादावर पडला आणि तो महान विष्णू भक्त झाले. हिरण्यकशिपूला भक्त प्रल्हादाला मारायचे होते, कारण तो नेहमी विष्णूची उपासना करत असत. एका भक्त प्रल्हाद देवाची उपासना करत असताना हिरण्यकशिपू तिथे आला आणि भक्त प्रल्हादाला म्हणला, ए भक्त प्रल्हादा, काय त्या देवाचं नामचिंतन करतोस रे? भक्त प्रल्हाद म्हणाला, मला त्या देवाचं नामचिंतन कशासाठी करतो तर तुम्हाला सांगतो बाबा. मला त्या देवाची आवड आहे म्हणून मी त्या देवाचे नामस्मरण करतोय. म्हणून तुम्ही सुद्धा त्या देवाचं आवडीने नामस्मरण करता. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाची तुम्हाला माहिती म्हणजे दाखला द्यायचा, पुरावा द्यायचा झाला तर मी तुम्हाला रामायणातील एक प्रसंग सांगते. ज्यावेळेस प्रभू श्रीराम अयोध्येचे राजे झाले त्यावेळेस सर्वांना एक दिला. माता सीतेने हनुमंतरायाला एक मोत्याचा अमूल्य मोत्याचा हार भेटवस्तू दिला. हनुमंतरायाने हार घेतला, कानाला लावला, याच्यातला एक मणी काढला, पुन्हा कानाला लावला, दाताने पहिला बघितला आणि फेकून दिला. डबल एक मणी काढला, कानाला लावला, फोडीला आणि फेकून दिला. असं करता करता सगळे मन संपले. तुम्ही असं करता का हो? हे कामाला हिरे मोत्याचा हार हनुमंतरायाने फेकून दिली का साधी गोष्ट आहे का? तुमच्या काय असतं तुम्ही फेकून दिला असता का? याचं कारण विचारलं. हनुमंतराय म्हणतात, ज्या वस्तूमध्ये राम नाही ती वस्तू मला नको, म्हणून ज्या वस्तूमध्ये मला राम नाही ती वस्तू मला नको. तिथं दरबारातील लोकांनी हनुमंतरायाच्या राम भक्ती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे दरबारातील लोक रामायणातले, तुम्ही म्हणता रामी काय? हे रामायणामधले. लय खाली नको उडी जाते. त्याला धरायचं माईकला. राम भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम भक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा ते दरबारातील लोक म्हणतात, तुझ्यामध्ये राम आहे का? म्हणजे तुझ्यामध्ये राम नाही तर तू कसा जगतोस? हनुमंतराय म्हणाले, माझ्यामध्ये राम आहे म्हणून मी जगतोय. ते दरबारातील लोक म्हणतात, तुझ्यामध्ये राम आहे तर दाखव ना, पुढे तुझा राम. हनुमंतरायाने पुढचा विचार न करता स्वतःच्या छातीवर नख लावले आणि छाती फाडली आणि सर्वांना दाखवून दिले की त्याच्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता वास करत फाडण्यासाठी दाखवले. प्रभू राम हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला फाट मूठ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान.
घडी घडी काळ वाटेची पाहे अजून किती आहे अवकाश माशीला जितका हलवायला वेळ लागतो तितका जीवन जायला लागत नाही. जीवन आणि मरण यामध्ये एका श्वासाचा फरक असतो. एक श्वास संपला तर जीवनाचा खेळ संपला. संसाराच्या बंधनं तोडावे की या संसारात दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्ही रामकृष्णाचं स्मरण करा. हे माझा अभंगाच्या शेवटच्या चरणात Wow.